आधीच्या प्रसंगानंतर 2-3 महिन्यांनी. आशा, हे आशा, हे अगं, हे सोड ना ते काय कपडे कपडे. आणते इकडे. जाऊन तिकडे बस. ते काय बरं आपलं. जाऊ दे, रेडिओ लाव. हे काय इतकं छान रोमॅन्टिक गाणं चालू सर. तुला ते सारखे कपडे कसली घडी करायचे सुचतात ग. तूच म्हणाला मसुरीहून कल्याणला जाऊ. सुरतेला गेलो असतो तर सगळे कपडे परत बॅगेतून बाहेर काढावे लागले नसते ना. अगं वेडे, इथे हे बघ, सुरतच्या बंगल्यावर कोणीच नाही. आई बाबा टूरवर गेलेत म्हणून म्हटलं कल्याणला जाऊ. आता तरी काही समजलं का? हा, कल्याणला जाऊ आणि परत बॅगा भरू. अरे आशा, तुला असं नाही वाटत का की आपल्याला हनीमूनचे दिवस थोडे कमी पडले? असं काय बघते? आशा ऐक ना. आशा ऐक ना. अगं, आशा, तुला काही अक्कल, हा रसिकता आहे की नाही काही? काय काय ग? जा सांग. आई, रसिक. आई, बाबा कुठे गेलेत सकाळपासून? अजून कसे आले नाही? अगं काही नाही, तालीम काकांकडे गेले. येतीलच एवढ्यात. काही काम आहे. तालीम काकांकडे आणि काम? अगं काही महत्वाच्या कामाने गेले. आलेत की सांगतीलच. काही विशेष? सांगितलं ना आशा मी तुला, काळजीचं काही कारण नाहीये. हा मधला काळ जरा, हा अगं पुढे सगळं मस्त उत्तमच होणार आहे. एक काम कर, तू बस, मी तुमच्या दोघांकरता काहीतरी खायला आणते. नको आई, तू जरा मला स्पष्ट सांगशील. आम्ही येणार हे माहित होतं, तरी बाबा इतक्या सकाळी कशाला गेलेत तालीम काकांकडे? अगं आशा, तुला सांगितलं ना बाई मी एकदा, काळजीचं काही कारण नाही म्हणून. हा पण मग तू अशी काळजी का? बायकांची जात, यांना आहे का कशाची काळजी? नाही नाही, कोणीच नाही. मला कसं कळलं? माझ्यापेक्षा तालीम करणार. ऑलवेज. अरे शब्दाला काही किंमत. आता येऊ दे तो मेघजी छेडा एखादा बोर्ड रंगवून घ्यायला. नाही त्याच्या बोर्डात 10 चुका करून ठेवल्या तर नाव बदली. जाऊ द्या हो तालीम करता. फार विसरा सगळं. जावे बापूंची बोलू. काय जावे बापू, या बसा. कधी आलात? तुम्ही बाहेर पडल्यावर एक 10-15 मिनिटातच आम्ही आलो. हनीमून वरून. बर बर बर. कशी काय झाली मसुरी? ठीक झाली. हो,
इट वॉज जस्ट वंडरफुल. अगं ठीक काय हा. प्रवासात काही त्रास बीस? तसा त्रास म्हणजे झोप नाही हो रात्रभर. आजकाल सेकंडचा प्रवास म्हणजे छे हो, फर्स्ट न एअर कंडिशन न गेलो होतो. एक कुपेच रिझर्व केला होता आधीपासून. मग तरी देखील झोप नाही म्हणजे? तालीम काका आहो तेच कारण हो. श्यामराव, तुम्हाला जावई पण जावईच मिळालाय हा. आशानं गेल्या जन्मी कोणता देव पूजला होता देव जाणे. वहिनी, आशाचं लग्न दणक्यात झालं अगदी. ही सगळी भाऊसाहेबांची कृपा आहे म्हटलं. हा एकुलता एक मुलगा, माणसं अगदी हौशी हो. तुम्हाला सांगतो, सगळा लग्नाचा खर्च भाऊसाहेबांनी केला. तरी सुद्धा तो मेघजी शेठ काय म्हणला, श्यामराव लगन केलं डिग्रीचं, लगभग 50,000 रुपये तरी खर्च झाला असेल. श्यामराव, त्या मेघजी घोड्याचं बोलणं साधं नव्हतं. मुलीच्या लग्नाला एवढा पैसा कुठून खर्च केला ते काढायचं होतं त्याला. जाऊन आलात मेघजी शेठकडे? काय ठरलं, काय म्हणाला? सांगतो, तिकडे येऊन जातो. ठरल्याप्रमाणे आम्ही गेलो. त्याने इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू केल्या. त्या मुद्दामून श्यामराव ठरवून तो लेकाचा 12 नाही 1200 गावचं पाणी प्यायलेला. मुलूक सोडताना लोटा घेऊन उगाच येत नाहीये धंद्यावाले. तुम्ही सगळे म्हणताय, पण हा मेघजी शेठ कोण? मेघजी छेडा, इथला फार बडा कॉन्ट्रॅक्टर. तो मेघजी छेडा मला त्याच्या धंद्यामध्ये 10 पैसे पार्टनरशिप देणार होता. थोबाड बघा त्या चकण्याचं. अरे 10 पैशांसाठी किती चौकशा, किती प्रश्न. काही सुमार त्याला म्हणे तुम्ही सर्व्हिसला कवा लागले, किती वर्ष सर्व्हिस झाले, सर्व्हिस का सोडते. म्हणजे तुम्ही सर्व्हिस सोडून या बिझनेस मध्ये जॉईन होणार होता? नाही म्हणजे तसं सगळं व्यवस्थित ठरलं होतं. यांनी राजीनामा देऊन. राजीनामा? तुम्ही राजीनामा देऊन या बिझनेस मध्ये जॉईन होणार होता? नाही म्हणजे म्हटलं तर विचार अजून सुद्धा आहे. अहो पण तुम्हाला बिझनेसचा काय अनुभव? हे खूळ तुमच्या डोक्यात कोणी भरवलं? यांनी स्वतःच. पुढे काय झालं ते ऐकू दे ना. हो. हा तर आम्ही गेलो त्याच्याकडे. त्यांनी सगळ्या चौकशा सुरू केल्या. 10 पैशांसाठी चौकशा म्हणजे किती कराव्यात माणसानं. त्याचा स्वतःचं समाधान होईपर्यंत अहो काय चुकलं त्यात? तालीम काका, हो आपल्या आपापसातले संबंध वेगळे. मेघजी शेठ आज आपल्याला परकाच आहे. तो तसाच राहील आता. जावई बापू, मी त्याला आधीच सांगितलं होतं, श्यामरावांच्या ऑफिसातली ही भानगड म्हणजे त्यांच्यावर मुद्दामून आणलेला किटाळ आहे. त्यांच्याबद्दल मी हमी देतो, मी जामीन राहतो. पण छट म्हणजे डिक्रीच्या लग्नाला एवढा पैसा खर्च केला तो कुठून आणला? तुझ्या बापाकडून. ऑलवेज ऑलवेज. पण का ऑफिस मधली ही गुप्त गोष्ट कळलीच कशी हो त्याला? म्हणजे बाबा, ऑफिसामध्ये काही भानगड उत्पन्न झाली का? सांगा ना आई. अगं भानगड म्हणजे वरच्या साहेबांनी आपली कातडी वाचवण्याकरता यांच्यावर आळ आणलाय. मी मस्का लावत नव्हतो ना त्यांना. किती दिवस झाले या गोष्टीला? तुमचं लग्न ठरलं ना त्याच दरम्यान. काय? अहो मग तुम्ही एवढ्या दिवस कधी काय बोल. आणि आशा तुला देखील काय माहिती नव्हतं? एवढा संशय देखील नाही? नाही रे, मला सुद्धा हे सगळं आत्ताच कळतंय. नाही म्हणजे काय की बालंटाचं होईल दूर म्हणून आम्ही स्वस्त बसलो. बरं एवी तेवी हे राजीनामा देऊन त्या मेघजी शेठकडे जाणार होतेच ना. आणि त्याच गधेड्यांनी हा फांदा घालावा म्हणे तुम्ही आधी या समध्या भानगडीमधून मोकळे व्हा, मग बघू. म्हणजे बाबा, सध्या तुम्ही रजेवर आहात? नाही. ऑफिसला रोज जाता? नाही. याचा अर्थ? प्लीज, मी विचारतोय म्हणजे काहीतरी. मला सस्पेंड केले. काय? माझ्यावर ऑफिस इन्क्वायरी चालली. नाही म्हणजे पुढे सगळं ठीकच होणार आहे, पण तोपर्यंत जीवाला घोरच की नाही. ठीक म्हणजे काय, उत्तमच होणार आहे. पण मधला हा छळवादी काळ थोडासा जायचा आहे. तो थोडा जीव पोखरणारच. बरं मला सांगा, पप्पांना ही सगळी गोष्ट माहिती आहे ऑफिसातली? नाही म्हणजे मी बोललेलो नाहीये, पण त्यांना या सगळ्याची कल्पना असणारच. काय ग? हो ना. असो किंवा नसो, तुम्ही लगेच सगळं पप्पांना कळवा. आम्ही सुरतला गेल्यावर पप्पा सध्या कुठे आहेत याचा शोध काढतो आणि लगेच तुम्हाला कळवतो. हो, पप्पांच्या खूपच ओळखी आहेत.
तुमच्या ऑफिसात डी.आर. दलाल कमिशनर आहेत. हो, त्यांच्याकडेच तर केस गेली म्हणे माझी. दलाल साहेबांचे मोठे भाऊ प्रागजीबाई दलाल पप्पांचे अगदी खूप जुने अगदी घरोब्याचे मित्र आहेत. प्रागजीबाईंची नवसारीमध्ये बरीच जमीन आहे. अहो ती सगळी पप्पांमुळेच वाचली आहे. तेव्हा 2-2.5 वर्षे ती केस चांगलीच गाजली होती पेपरात. ऑलवेज 1960 तेव्हा मी नवसारी म्युन्सिपाल्टीचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं बोर्ड रंगवायचं. जावई बापू, हा. तुमच्या वडिलांचं नाव Y.R. खानोलकर? हो का? हा, आता तुम्ही नवसारीच्या प्रागजीबाईंचं नाव घेतलं आणि सगळी बटणं पटापट लागली. प्रागजीबाई दलाल तेव्हा नवसारी म्युन्सिपाल्टीचे व्हाईस प्रेसिडेंट. 1960 गुजरात सरकारची त्यांच्या विरुद्ध गाजलेली केस. प्रागजीबाईंचे वकील Y.R. खानोलकर. पेपरात रुबाबदार फोटो. अरे, एक मराठी माणूस गुजरातेत गाजतोय त्याचा केवढा आनंद आणि अभिमान वाटायचा आम्हाला तेव्हा. भाऊसाहेब ऍडव्होकेट होते. अर्थात ऑलवेज. तेव्हा पप्पा कमिशनर दलालांना भेटून त्यांची खात्री पटवून तुम्हाला या भानगडीतून नक्कीच सोडवतील. कारण हे नुसतं बालंटच आहे. तुम्ही निर्दोषच आहात. हो ना. फक्त पप्पा सध्या टूरवर कुठे आहेत याचा पत्ता लागला की झालंच. हा, पण मग एवढं प्लीज करा. हा, अहो पण जर का तुम्ही तेव्हाच सगळं सांगितलं असतं तर ही भानगड तिथल्या तिथेच मिटली असती ना. ऑलवेज. आता श्यामराव या सगळ्या भानगडीतून सही सलामत सुटले की तो मेघजी छेडा देखील आपण होऊन, फक्त मेघजीच कशाला 56 छेडे हात जोडून उभे राहतील. आता त्याला जाऊन सांगतोच, आम्हाला तुझ्याकडे यायचं नाहीये. जगदीश, हा जगदीश, भाऊसाहेब खरोखर ऍडव्होकेट होते. अहो खरोखर म्हणजे प्रश्नच नाही. जोरात प्रॅक्टिस होती त्यांची. पण मग अधूनमधून त्यांची तब्येत बिघडायला लागली. डॉक्टरांना तर एकदा माइल्ड हार्ट अटॅकचा संशय वाटला होता. म्हणून मग धावपळ कमी करायची म्हणून पप्पा लगेच इन्कम टॅक्स कन्सल्टंट म्हणून काम शोधू लागले. मग त्याच्या आधी ते कुठल्या शाळेत हेडमास्टर? नाही हो, BA केल्यानंतर त्यांनी लॉ केला आणि मग नंतर लगेच प्रॅक्टिसला लागले. हेडमास्टर होते म्हणून कोणी सांगितलं? त्यांची कुठल्या फर्निचरच्या धंद्यात पार्टनरशिप होती? हा, नाही. जगदीश, त्यांचा कधी ऍक्सिडेंट म्हणजे रोड क्रॉस करताना? हा, त्यांचा कोणीतरी जिवलग मित्र नदीत बुडून वारल्याबद्दल ऐकलंस तू? हो पण कधी नाही, शाळेत ते असताना त्यांच्यावर एखादं भयंकर एलिगेशन एखाद्या विद्यार्थिनीवरून. अहो पण कधी हेडमास्टर नव्हतेच. मला समजत नाहीये तुम्ही काय तुमच्या विचार. डोक्यात ह्या सगळ्या गोष्टी आल्याच कुठून? आता मलाही काही कळत नाही. तू ती डायरी आणते का? हो, हो, मला हो, हो. मला दे ना. कसली डायरी? अहो कुणाची डायरी? काय आहे? काय तुला माहिती का? नाही रे. तू इथेच थांब. तू नको तू थांब. ही भाऊसाहेबांनी मला दिलेली डायरी. माझं संपूर्ण भविष्य त्यांनी यात लिहून ठेवले. वाच. अहो हे अक्षर पप्पांचं नाहीच आहे. काय? मी वाटेल ते हरायला तयार आहे. ही डायरी देखील त्यांची नाहीये. इम्पॉसिबल. मग कुणाची आहे डायरी? अहो कुणाचं आहे? मला नाही माहिती. कुणी लिहून मला ठेवलंय खरंच माझं नाही भविष्य? माहिती. सांग मला. खरंच नाही माहिती. म्हणजे याचा अर्थ एकच. सूर्यप्रकाशासारखा स्वच्छ माझं आयुष्य या डायरी प्रमाणे जाणार, पण भाऊसाहेबांच्या सारखं नाही. माझी स्वप्न, माझ्या योजना काही वेगळीच वर्ण घेणार. आणि आता मला ती माहिती. 5 वर्षानंतरच माझ्या नजरेसमोरचं चित्र ते आता पुसायचं. भाऊसाहेब, तुम्हाला फक्त ताळा करून बघायचा होता म्हणून तुम्ही माझ्याशी हा खेळ खेळलात. म्हणून
म्हणून तुम्ही सारखे सांगत होता आणि मी ऐकत नव्हतो. आता समोरचा हा काळोख, या काळोखात माझ्या नव्या आयुष्याचं चित्र कसं स्पष्ट दिसतंय. नोकरी नाही, धंदा नाही, ओसाड वाळवंट्यातून माझी पावलं मला फरफटत नेत आहेत. सगळं अंग रक्ताळलेलं, कपड्यांच्या चिंधड्या झालेल्या, ऐश्वर्याचे मनोरे बांधणारे हे हात भिकाऱ्यांच्या पुढे सुद्धा पसरले जात आहेत. रस्ता सापडत नाहीये आणि पावलं चाच पडत आहेत. तो रस्ता कुठल्या तरी गुहेच्या दिशेने जातो. त्या गुहेत असेल काळोख, माझ्या काळ्या कुट्ट भविष्याचा. पूर्ण वाताहत. एवढ्या एकाच गोष्टीवर मला विश्वास ठेवावा लागलाय. अनुभव घेऊन. माझी ही हार लक्षात ठेवून डायरीतलं पुढलं पान वाचू नका. पूर्ण वाताहत. पूर्ण वाताहत. शामराव, शामराव, बहिणी, शामराव कुठे आहे? शामराव, शामराव. भाऊजी, भाऊजी हे अजून आले नाही हो ऑफिसातून. हो, मला वाटलं हेच आले. 8 वाजून गेले. अजून आला नाही म्हणजे? चांगला तासभर माझ्या आधी ऑफिसात निघालाय हा सस्पेंड झालेला माणूस. तुम्ही ना वहिनी आज त्याला ऑफिसमध्ये पाठवायलाच नको होतं. कुणाच्या ऐकण्याच्या मनस्थितीत तरी होते का ते आज? अहो गेले 4 दिवस झाले डोळ्यांची पापडी मिटलेली नाहीये त्याने. आज पहाटे विहिरीवर गेले आणि अंगावर फडाफडा पाणी ओतून घेतलं आणि आले परत घरात. म्हणाले आत्ताच्या आत्ता ऑफिसमध्ये जातो आणि असेल त्याची मानगूट धरतो. मी म्हटलं त्यांना इतक्या पहाटे ऑफिसमध्ये कोणी भेटणार आहे का तुम्हाला? तो म्हणाले नाही, ऑफिसच्या दाराशी बसून राहतो आणि आला एक झटकीत धरून ठेवतो त्याला. असं बसं थोपवून धरलं मी त्यांना. पण काही नाही, ऑफिसची वेळ झाली असे अंगावर कपडे सोडून निघून गेले. भाऊजी आज 4 महिने झाले हो ऑफिसनं त्याला घरी बसवलं. दुर्दैव आलं की ते असं अंगावर चालच करून येतं वहिनी. नाहीतर शामराव सुरतेला जावा भाऊसाहेबांचा पत्ता आणायला आणि नेमकी तेव्हाच ती दुष्ट तार का यावी भाऊसाहेब हार्ट फेलला गेल्याची. बघा ना, म्हणजे जगदीशला भाऊसाहेबांचं पत्र गेलो हो की आम्ही कोडाई कॅनलला आहोत, प्रवास अगदी नीट चाललाय, आमची तब्येत छान आहे, काही दिवस इथेच विश्रांती घ्यायची म्हणतोय. बिचारे भाऊसाहेबांना इतक्या दूर विश्रांती घ्यायची होती कायमची. इकडे त्यांच्या बायकोची काय स्थिती झाली असेल कुणाच. पण भाऊजी आज भाऊसाहेब असते ना तर त्यांनी ह्यांच्याकरता नक्की काहीतरी खटपट केली असते बघा. ते खरं आहे हो वहिनी. पण आज शामराव ऑफिसात येऊन काय गोंधळ घातला ते विचारा. काय केलं यांनी? वहिनी ही डायरी काय भानगड आहे? कोणाची डायरी? कसली डायरी आहे शामरावकडे? नाही म्हणजे डायरी. हो ऐका ना, आज हा ऑफिसमध्ये आला आणि थेट गेला तो कमिशनर साहेबांच्या केबिनमध्ये. अहो त्यांच्या केबिनमध्ये पाय ठेवायचा म्हणजे की त्याला घाम फुटतो. तर हा सरळ आत गेला आणि आज जाऊन कमिशनर साहेबांना म्हणाला की माझ्या जवळच्या डायरीचा खरा मालक सापडला असता तर तुम्हा लोकांना दाखवलं असतं म्हणे.
तुमचं ह्याव केलं असतं, तुमचं थ्याव केलं असतं. शेवटी कमिशनर साहेबाई चिडले आणि म्हणाले तुमची केस आता पोलिसात दिली आहे, तुम्हाला काय गोंधळ घालायचा आहे तो पोलिसात जाऊन घाला म्हणाले. पोलीसच तुम्हाला सरळ आणतील. काय केस पोलिसात गेली? साहेब तरी असंच म्हणाले वहिनी. पण पण वहिनी आजच्या प्रकारामुळे काय झालं सांगू? शामरावची केस आपल्या हातून पूर्णपणे गेलेली आहे. आता आता अगदी ब्रह्मदेवाचा आजोबा जरी आला ना तरी काही होणार नाही. चांगली सोन्यासारखी नोकरी हातातून जाणार. म्हणजे म्हणजे काय यांची नोकरी? म्हणजे आता घरी आले की संताप संताप करणार, चिडणार, त्यात झोप देव याला 4 दिवस. गेले आठवडाभर म्हणतात की आज ऑफिसमध्ये काही आशेचा किरण दिसला नाही तर सरळ घरी येणार आणि पुढली सगळी पानं घडाघडा वाचून काढणार म्हणून. अहो अहो वहिनी कसली पानं, कुठल्या डायरीची पानं, काय चालू काय हे सगळं? आता आता मी तरी कशाला मूग घेऊन गप्पा बसू? अगदी नाईलाज झालाय माझा म्हणून सगळं सगळं सांगून टाकते आज मी तुम्हाला. आणि मग कळलं आम्हाला की ती डायरी भाऊसाहेबांची नव्हतीच. काय? मग मग होती कोणाची ती डायरी? तोच प्रश्न आम्हालाही पडला हो. म्हणजे इकडे हे गेले भाऊसाहेबांचा पत्ता आणायला आणि तिकडे भाऊसाहेब गेले चिता. पण पण वहिनी मी नेहमी तुमच्या इथे येणारा, तुम्ही कोणीच मला या डायरी बद्दल कसं काही बोलला नाहीत ते? भाऊसाहेबांची अटच होती तशी भाऊजी, कुणाला काहीही सांगायचं नाही म्हणून. भाऊसाहेब वारले आणि त्याबरोबर सगळ्याच गोष्टी कळायच्या थांबल्या. गेले 4 दिवस हे म्हणतायत की भाऊसाहेब वारले तशा त्यांच्या अटी सुद्धा वारल्या असं समजणार आणि डायरीतली सगळी पानं घडा घडा वाचून काढणार म्हणून. काल रात्री तर कहरच केला हो. डायरी दे म्हणून माझ्यापाशी हट्ट धरून बसले आणि कधी नव्हे तो त्याने माझ्या अंगावर. काय? मग मग वहिनी दिलीत तुम्ही त्याला ती डायरी? कशी द्यायची भाऊजी? हा, भाऊसाहेबांची अट होती ना तशी की डायरीतली पुढची पानं वाचलीत तर पूर्ण वाताहात. ती व्हायची असेल तर होऊ दे भाऊजी, पण ही अट मोडून व्हायला नको आहे मला. पण मी यांना खोटंच सांगितलं. म्हटलं या डायरीमुळे आपल्यावर ही संकट ओढवत आहे म्हणून मी डायरी गिरीत फेकून दिली आणि आता ती कधीच मिळणार नाहीये. मग काय नाही, चिडले, संतापले, पण मी मात्र दगडासारखी बसून राहिले. वहिनी तुम्ही स्वतः ती डायरी वाचून पाहिली आहे? नाही, हे ऑफिसला गेल्यावर 10 मोह झाला होता मला, पण प्रत्येक वेळेला भाऊसाहेबांचे ते शब्द कानावर पडत होते हो, पूर्ण वाताहात. कसलं काय होतंय? समजा वहिनी आपण शामरावला ती डायरी वाचायला दिली तर होऊन काय होणार आहे सांगा ना. भाऊजी डायरीत चांगलं निघालं तर ठीक आहे हो, नाही तर छे छे ह्यांच्या हातात डायरी पडता कामा नये. वहिनी समजा तुम्हीच सगळ्यात आधी ती डायरी वाचून पाहिली तर? अहो हे बघा, त्या डायरीत जर का काही चांगलं लिहिलेलं असेल तर तुमचं मन तरी स्वस्थ होईल. मग काहीतरी सांगू आणि शामरावला देखील देऊ ती डायरी वाचायला आपण. वहिनी तुम्ही एक काम करा, तुम्ही ती डायरी घेऊन या. शामराव घरी यायच्या आत ती डायरी आपण वाचून पाहू. येस वहिनी माझं ऐका, तुम्ही डायरी घेऊन या. आणा ती डायरी. इतकी जपून ठेवली होती मी डायरी अट पाळायची म्हणून. हा उघडा ती. हा, हे आजचं पान. वाचा. नको, तुम्हीच वाचा. संपूर्ण रात्र डोळे उघडे होते. अगदी सुप्रभाती उठलो.
डोके केवळ संतापाने पूर्णपणे भरलेले होते. 4.5 महिन्यांचा मनस्ताप सोसून आणि तो सहन करून कमालच झाली हो वहिनी. तशाच मनस्थितीत शाळेत शिरलो. डोकीतल्या भूताने शाळेत सुद्धा घातला. समस्त मंडळी मला वेड्यांच्या इस्पितळात नेण्याचं बोलू लागले. नजरेसमोर संपूर्ण अंधार पसरला. कालांतराने उशिरानेच घरी परतलो. वहिनी वाचू की वाचा वाचा, काय असेल ते वाचा. मुलगेला हे काळं तोंड दाखवण्यापरी जीवाचं बरं वाईट करावं. घरदार सोडून परागंदा व्हावं असा निश्चय. भाऊजी, भाऊजी, हे घरी परत येतील ना हो? की या डायरीत लिहिल्याप्रमाणे? छे छे. भाऊजी, यांच्यावर काही उपाय असेल तर? वहिनी यावर एकच उपाय. डायरीतलं हे पान मी फाडून टाकतो. थांबा थांबा, त्या डायरीत पुढं काही लिहिलं असेल? वहिनी डायरीतली पुढली सगळी पानं कोरी आहेत. पानं कोरी? हो. म्हणजे तो घर सोडून पळून गेला की काय? म्हणजे भाऊसाहेबांनी मुद्दामूनच तशी अट? भाऊसाहेब काय मिळालं तुम्हाला आमचा असा छळ करून? वहिनी अहो नाही. वहिनी अहो, आयुष्यात काही सगळेच दिवस सारखे येतात. अहो मध्ये येतात असे काही दुःखाचे कष्टाचे दिवस. पुढली पानं कोरी आहेत. अहो ती कोरीच असतात. आयुष्यातला पुढला शब्दच खरं म्हणजे कोरा असतो. हे पहा वहिनी, आज शामराव आला ना घरी की मी त्याची समजूत काढून देतो. हे येतील ना हो परत घरी? या डायरीत लिहिल्याप्रमाणे? नाही हो, आता मनात शंकेची पाल चुकचुकते भाऊजी. हे पहा वहिनी, या डायरीत लिहिल्याप्रमाणे जर सगळं घडायचं असेल तर सगळ्यात आधी तो घरी येईल. त्यामुळे तो घरी नक्की येईल हे लक्षात ठेवा. आणि एकदा का तो घरी आला ना की वाटल्यास आज मी इथे राहतो त्याच्याबरोबर. आणि तो आला ना की त्याची व्यवस्थित समजूत काढतो. अहो या डायरीच्या मार्गावरनं त्याला मी कसा बरोबर बाजूला काढतो ना ते बघा वहिनी. अहो ऑफिसात मोठमोठ्या केसेस हँडल केल्या आहेत मी. शामराव, अरे तुझी आम्ही केव्हापासून वाट पाहतोय. रास्कल. अहो असं काय करता भाऊजी कधीची तुमची वाट बघताय? हा, हे सगळे साले एक जात हरामखोर नीच हलकट लोक आहे. इन्कम टॅक्स ऑफिस म्हणजे या भडव्यांना वाटतं आपणच सगळ्यांचे बाप. अरे धूत लेको सालक तुमच्या ह्याच्यावर वारक्या. आज साल्या तू मध्ये पडला म्हणून, नाहीतर त्या साहेबाची मी हरिभाई साधे. वहिनी थोडं पाणी आणता का प्लीज? बघूय मला. शामराव, तू दारू घेऊन आलास? ऑफकोर्स. झाली मला कुणाच्या बापाची भीती आहे. पण शामराव, आज ऑफिस मध्ये येऊन तू जो गोंधळ घातलास ना, साला तो कमतीच होता. उद्या बघ कसा एकेकाला नंगा करतो ते. साली ती डायरी कुणाची कळलं असतं ना, तू ती साले विहिरीत फेकून दिली. माझा विश्वास बसत नाहीये. तू ती कुठेतरी लपवून ठेवली असणार आहे. बोल, कुठे डायरी? अरे कसल्या डायऱ्या आणि कसला काय काय चालू आहे सगळं? चुप. तू आणि त्या भाऊसाहेबानं माझ्या आयुष्याच्या समोर एवढा मोठा धोंडा उभा करून ठेवलाय. आता तो धोंडा बाजूला सारून मला गुहेत शिरायचंय भविष्याच्या. बोल, कुठे डायरी? शामराव, ती डायरी मी तुला शोधून देईन. आधी मला हे सांग, तुला दारू कोणी पाजली आज? काळ्या कुट्ट भविष्यानं तुला काय करायचंय? चल डायरी आण फटाफट. चलो, त्यातलं एक एक पान पिंजून घेणार आहे मी.
काय सांगतोय मी? डायरी आण. इधर डायरी आणि वाच डोळे फाडून. ए, त्यातलं पान कुठे असत? कुठे आहे पान? काय विचारतोय मी? हे पान मी फाडून टाकलंय. का फाडलंस? आणि आणि पुढची पानं कोरी? ती पहिल्यापासूनच कोरी होती शामराव. म्हणजे म्हणजे त्या भाऊसाहेबांना साला मुदतीचा खोटा डाव टाकला आणि तू साला त्या महत्वाचा ब्लॉक फाडून टाकला. नाही सांगणार, नाही सांगणार म्हणजे नाही सांगणार. That's all. ए, तू सांग. मला नाही माहित. म्हणजे यानं तुला काही देखील एक अक्षर देखील वाचून दाखवलेलं नाहीये मला त्यांनी. ए, ए, माझी शपथ. शामराव, तुला काय बोलायचंय ते तू माझ्याशी बोल. ए, shut up. Shut up. तू ती डायरी विहिरीत फेकून दिली होतीस ना? हं? मी खोटं बोलले तुमच्याशी, आपली वाताहत वाचावी म्हणून. मग काल रात्री कालचा तुमचा सगळा ऑफिसमधला प्रकार कळला मला आणि मी ती डायरी वाचणार तितक्यात भाऊजींनी ते पान फाडून टाकलं. भाऊजी, भाऊजी, माझ्याकरता तरी सांगा हो, त्या डायरीत काय लिहिलं होतं ते? द्वारकांना. ए दादा, ए माझ्या दादा, बस बस. अरे अरे सांग ना, त्या डायरीतल्या त्या पानात काय लिहिलं होतं मला सांग ना. अरे अरे बघ, मी जे केलं ते माफी मागतो. मला सांग. अरे माझ्या सख्या भावानं दिलं नाही इतकं प्रेम तू मला दिले. अरे मी एवढी तुझी विनंती करतोय, पाया पडलो, मला सांग ना, असं काय करतो? शामराव, मी सांगीन ते सगळं ऐकशील. डायरीतल्या त्या पानात काय लिहिलं होतं हे सांगितलं तर. अशी जर तुझी अट असेल तर नाही सांगणार. अगदी प्राण गेले ना तरी नाही सांगणार. अच्छा, आता साली खात्री पटली आहे माझी. ऑफिस मधलं हे लचाण साला तू माझ्या मागे लावलंय. मी श्रीमंत होणार, रुबाबात राहणार, पावलं नाही तुला. माझ्या पोरीचं लग्न चटकन जुळलं, त्याचं तुला किती दुःख झालं. अरे मला काय माहित नाही काय? हे द्वारक्या, मी तुला चांगला ओळखू नये. तूच साला ऑफिस मध्ये पैसे नॉनसेन्स. शुद्धीवर नाही आहेस तू, काय वाटेल ते बोलतोयस. शामराव, अरे आजपर्यंत तुझ्यासाठी काय नाही केलं मी. अरे ऑफिसात डोळ्यात तेल घालून तुला जपत आलोय, विसरलास? आणि विसरला असशील ना तर विचार वहिनींना. शामराव, तू शुद्धीवर नाही आहेस. मी उद्या सकाळी येतो, तेव्हा आपण सविस्तर बसून बोलूयात. भाऊजी, भाऊजी आज राहा ना आमच्याकडे. यांच्याबरोबर जेवा, पूर्वीसारख्या रात्री गप्पा मारत बसा, हो की नाही? हो. आणि मी इथं राहू दे? अहो पण हे इथे राहिलं तर काय बिघडलंय तुमचं? द्वारकानाथ, आज इथं राहा. आपण खूप गप्पा मारू आणि जेवू पण. पण हे बघ, तू नेहमीसारखा ऑफिस बद्दल बोलायला लागला ना तर मात्र मी तुझी गचंडी धरून तुला लाथ मारून बाहेर काढ. पण हे बघ, आपण आपल्या त्या सणावळ्या तालीम काकाला सुद्धा बोलवून घेऊ. आणि मी मगाशी असं बघतोय काय रे, बघतोय काय असं? अरे मगाशी मी जे बोललो ते सगळं विसरून जा. मंगला,
तू सांग ना याला. भाऊजी भाऊजी राहा ना आज. आता कशाला राहू उगाच. अरे बाबा, अरे माझ्यावरचा राग असून तुझा गेला नाही का? हा, माझं नाक तुझ्या पायावर घासून माफी मागू का मी तुझी? नाही तसं काही नाही आहे. अरे, मला तुझ्याशी काही महत्वाची चर्चा करायची. माझ्या केसमध्ये एक अतिशय बारीकसा पण स्ट्रॉंग मुद्दा मला सापडला. उद्या दुपारी येतोय मी ऑफिसला. नाही नेहमीसारखा शांत शांत सकाळी चालू असतो. पण म्हटलं आधी त्या मेघजी शेठला भेटून यावं. हा, बरं आता तू कामात असलास तर चटकन जेवायला बस, नाही तर तू पटकन जा. नाही नको, निघतो मी. तू जाऊन ये सकाळी मेघजी शेठकडे, मग बोलू आपण निवांत. बरं जा. येतो. ए दादा, हे बघ, मी मगाशी जे काही बोललो, जे काही केलं, मनावर घ्यायचं नाही. हा, विसरून जायचं. फॉरगेट इट. हा, ए मंगला, मला तू जेवायला वाढ. हा, मी हातपाय धुवून येतो, पटकन येतो. हा, 3.5 मिनिटं. तू रिक्षा घेऊन जा बरं का. हा, इथं कोपऱ्यावर मिळेल तुला. आणि तू माग बैस. हा, हा काय चमत्कार झाला. कोण जाणे. भाऊजी बरं केलं बाई, डायरीतलं ते पान फाडलं ते. बदलला ना प्रवाह. मग आता मी राहण्याची काही आवश्यकता आहे? तशी काही गरज नाही वाटत आहे. बरं, येतो मी. ए बाबा, राहत असलास तर जेवायला बस, नाही तर पटकन जा. नाही, निघतो मी. बुद्धाराम देऊ? नाही ये रे, ये. हा, रिक्षा ती बघ. अहो भूक लागली आहे ना तुम्हाला, जेवायला वाढू ना. हा चला ना. मला सांग, हं? द्वारकानाथ तुला काय सांगत होता? काही विशेष काही नाही का? नाही, उद्या त्याच्याकडून त्या डायरीतला मजकूर मी कसा काढून घेतो ते बघ. त्यासाठीच तर त्याला मस्का लावायला घेतला मी. आता सोडून द्या बघू तो विचार. पण मला एक सांगा, तुम्ही आज दारू का प्याला? आय एम सॉरी मंगला, पण मला तुला सांगतो, माझं डोकं इतकं खल्लास झालं होतं. पण आता तुम्ही हा विचार करायचा सोडून द्या बघू. अहो असा विचार करून करून कुठं मार्ग मिळतो का? कधी मिळत नाही, कधी एखादा भलताच मिळतो. मंगल, तुझं माझ्यावर पूर्वी इतकंच प्रेम आहे का ग? अहो हे काय विचारणं झालं, आणि ते इतक्या म्हातारपण. तुला सांगतो, पुरुषांच्या मानानं बायका लवकर म्हाताऱ्या होत्या, पण मग त्या जास्त आवडायला लागल्या. सांग ना मंगल, तुझं माझ्यावर पूर्वी इतकं प्रेम आहे का? उत्तर कशाला हवंय तुम्हाला? आठवणीत साठवून घ्यायला. मंगल, त्या डायरीतल्या त्या पानात काय असेल ग? सोडून द्या बघू तो विचार आता. हा, तुम्हाला भूक लागली आहे ना? हा, जेवायला चला. पण पुन्हा कधी दारू नाही पिणार, तुझी शपथ नाही पिणार, नाही पिणार, नाही पिणार.
आधीच्या प्रसंगानंतर 10 ते 12 दिवसांनी आले आले. या तालीम बसा, मी पाणी आणते. नको नको, आत्ताच हा शहापूरवरून येतोय एवढाच. घरी गेलो तर बातमी मिळाली श्यामराव घर सोडून निघून गेले. किती दिवस झाले श्यामराव नाहीसे होऊन? आज 10-12 दिवस झाले. जाताना काही चिठ्ठी चपाटी? नाही. पोलिसात वर्दी दिली आहे? दिली आहे द्वारकानाथ काकाने, पण अजून कुठूनच काहीच पत्ता लागत नाहीये बाबांचा. आणि वहिनी वहिनी कशा आहेत? आहे बिचारी काळजी. इतकं प्रेम होतं दोघांचं एकमेकांवर. वहिनींना म्हणजे हा धक्का. पण असं एकाएकी ऑफिसातला त्या भंगडीमुळे तर काही झालं नसेल ना? काय सांगावं, असेल सुद्धा. ऑलवेज. म्हणजे त्या दिवशी ऑफिसातून येतानाच म्हणा, नाहीतर रात्री श्यामरावांनी हा सगळा प्लॅन ठरवला असणार असंच म्हणायचं आता. काय सांगावं. सुरतेहून केव्हा आलीस? झाला आठवडा. द्वारकानाथ काकाने तार पाठवली तशी आले धावत. आणि जावई बापू? नाही, त्यांची कामं आहेत. पप्पा गेल्यापासून कामापायी त्यांना वेळच नाहीये. पण आजोबाकडे येतील असं वाटतंय. त्यांचे काका आलेत कॅनडाहून. त्यांच्याबरोबर मुंबईला येईल असं पत्र आलंय परवा. तुला म्हणजे दोन्हीकडे हे असं झालं. हो ना. तिकडे सासरे हार्ट फेलने गेले, महिन्या दीड महिन्यात हे असं. हो ना. आता पोलिसांकडून काही कळलं तरच. पण मी म्हणतो, माणूस असा जाऊन जाऊन जाणार कुठे? तालीम काका काय म्हणताय? बराय बराय. चौकशीला आलो होतो. काही पत्ता लागतोय का श्यामरावांचा? नाही, पत्त्याचं असं नाही. आशा, जरा वहिनींना बोलवतेस का? म्हणा महत्वाचं काम आहे. नाही तर थांब, मीच हाक मारतो. वहिनी, ओ वहिनी. वहिनी, अहो इतक्या प्रयत्नांनंतर कुठेतरी थोडासा अंधुक प्रकाश दिसायला लागला. तो सांगावा म्हणून मुद्दाम आलो. काय कुठे पत्ता लागलाय का? नाही, पत्त्याचं असं नाही, पण मी ऑफिस बद्दल मध्ये वहिनी तुम्हाला आठवत आहे, श्यामराव मध्ये एकदा मला म्हणाला होता की त्याला त्याच्या केसमध्ये कुठे असे बारीकसा मुद्दा दिसतोय म्हणून. अहो नेमका तोच मुद्दा आमच्या कमिशनर साहेबांनाही दिसलाय. आणि त्यांनाही आता असं वाटायला लागलंय की कोणीतरी मुद्दाम ही भानगड शामराववर ढकललेली असावी. कारण चौकशीची चक्र अतिशय धीम्या गतीनं का होईना, पण उलट्या दिशेनं फिरायला लागली तुम्ही. रस? हो, पण ह्यानं असं डोक्यात राग घालून घेण्यापेक्षा थोडं संयमानं घेतलं असतं ना तर बरं झालं असतं. भाऊजी, मला हे फक्त घरी परत यायला हवे होतं. दुसरं काहीच नकोय. हे गेले ना, तसे खरंच माझ्या आठवणीने येतील हो परत ते. खरंच सांगते, माझ्या आठवणीने येतील परत ते. तो येणार, मी सांगतो, नक्की येणार. ऑलवेज. यायलाच हवे परत. मी सुद्धा सांगतो. पण तालीम काका, पोलीस एवढी चौकशी करतायत, पण अजून काहीच कसा पत्ता लागत नाही त्यांना. तुम्ही काही काळजी करू नका वहिनी. इथला पोलीस इन्स्पेक्टर माझ्या चांगला ओळखीचा आहे. त्याला असंच जाऊन भेटतो आणि सांगतो. उगाच चौकशा करण्यापेक्षा सगळीकडे भराभरा फोन लावून टाका. इतकी वर्ष असं प्रेम केलंय वहिनी तुम्ही एकमेकांवर. हे फार मोठं पुण्य आहे आणि पुण्याचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. ऑलवेज. येतो मी. बरं आहे तालीम काका, एवढं बोलून घ्या इन्स्पेक्टर साहेबांशी. हो हो. आशा, हा? आज जगदीशचा फोन आला होता ऑफिसमध्ये. काय म्हणत होते ते? अगं आज शनिवार ना, आजच येतोय तोही. तोही प्रयत्न करतोच आहे 10 ठिकाणी. भाऊजी, एकदा वाटतं नंदुरबारला जावं आणि त्या ज्योतिषाला भेटावं. काही गरज नाही आहे. त्या ज्योतिषापायीच हे सगळे भोग उभे ठाकलेत ना. कुणाच्या डायऱ्या आणल्या काय आणि त्या वाचल्या काय. अहो पण घडलं ते सगळं डायरीप्रमाणेच घडलं ना. म्हणजे अगदी शेवटच्या पानापर्यंत. म्हणजे तिकडं त्यानं घर सोडलं आणि इकडे यांनी. ते काहीही असलं तरी यापुढे ज्योतिषाचा विषय बंद. हे बघा, तुम्हाला लागलीच काही अडचण ना तर मला सांगा. नाहीतर वहिनी तुम्ही असं का नाही करत, 4 दिवस सुरतेला आशाकडे जाऊन राहा ना.
इथे काही घडलंच तसं तर मी तार करून कळवीनच तुम्हाला. मीही तेच ठरवत होते. हिलाही थोडं वातावरण बदलल्यासारखं होईल. बरं, मला तरी किती दिवस इथे राहता येणार? बरोबर आहे. नाही नाही, मी कुणाकडे जाणार नाही की येणार नाही. हे जसे घर सोडून परत गेले तसे परत माझ्या आठवणीने पुन्हा परत आले तर त्यांना पकडून ठेवायला मीच हवे की नको? मग आले परत की सांगेन की आता जायचं तिथं दोघांनी, एकट्या एकट्यानं नाही. आता एकट्या एकट्यानं राहणं आपल्या दोघांनाही शक्य नाही म्हणून. भाऊजी भाऊजी, मी खरंच सांगते हो तुम्हाला, हे येणार नक्की आहे. माझं मन सतत खोकतंय. उलटली त्याच्यावरची केस, गेलं सगळं बालन की पेपरात जाहिरात द्यायची. अहो मी सांगतो, जिथे असेल तिथून अगदी 7 समुद्रा पलीकडून तो धावत येईल. गेलाय तो या बालंटाला घाबरूनच ना. नेव्ही कमी या ना या. नेव्ही कमी म्हणजे बुटासकट मी आज आलो तर चालेल. हो, या ना. काकासाहेब, ही माझी बायको आशा. व्हॉट अ क्यूट चॉईस. कॉंग्रॅच्युलेशन. थोडी उभी काय राहिली आहेस? सासऱ्याच्या पायाबिया पडशील की नाही? God bless you. आणि काकासाहेब, ही आशाची आई.